नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा वाढदिवसाच्या दिवशीच खून। सांगलीत दुहेरी खुनाने सांगली जिल्हा हादरला। सांगली शहरातील दलित महासंघ संघटनेचा राज्य अध्यक्ष उत्तम मोहिते व 41 राहणार गारपीर चौक सांगली याचा धारधार शस्त्राने सपासप वार करत निर्घुणपणे खून करण्यात आला। मंगळवारी उत्तम मोहिते याचा वाढदिवस होता, तो साजरा करत असताना झालेल्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे। रात्री 11:30च्या सुमारास ही घटना घडली, यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान उत्तम मोहिते याच्यावर हल्ला करणाऱ्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। दरम्यान गारपीर चौक परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। शाहरुख उर्फ शेऱ्या शेख वय 30 राहणार इंदिरानगर सांगली असे संशयिताचे नाव आहे। उत्तम मोहिते याचा मंगळवारी वाढदिवस होता। रात्री मोहिते याच्या गारपीर चौक येथील घराजवळ त्याचे मित्र तसेच समर्थक वाढदिवस साजरा करत होते। त्यावेळी संशयित शेख तेथे गेला होता। त्यावेळी मोहिते व त्याच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला। त्यानंतर शाहरुखनं गुप्तीसारख्या धारधार शस्त्रानं मोहिते याच्यावर सपासप वार केले। मोहिते याने डाव्या हाताने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या पोटावर आणि छातीवर वर्मी घाव बसला। वार एवढे जोरदार होते की त्यामध्ये त्याची आतडी बाहेर आली आहे, तर डावा हात कोपरातून तुटला आहे। हल्ला झाल्यावर उत्तम मोहिते जागेवरच कोसळला। ते पाहून त्याच्या वाढदिवसासाठी जमलेल्यांनी शेखला पकडून बेदम मारहाण केली। त्यात तो गंभीर जखमी झाल्यानं त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं। तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचं समजतंय। मात्र उशिरापर्यंत पोलिसांनी शेख याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता। उत्तम मोहिते याचा खून झाल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतीश शिंदे, सांगली शहरचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, विश्राम बागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी पथकासह सिव्हिल हॉस्पिटलकडे धाव घेतली। रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात या घटनेची नोंद करण्याचं काम सुरू होतं।